पेज नंबर 63, पान क्रमांक 63 वरचा पॅरेग्राफ क्रमांक सांगा. हा 2 काढली पुस्तक. दिनू काय काढलंय? छान. दिनूनेही पुस्तक बाहेर काढलंय. हाऊ मच टाइम ही हॅड लेफ्ट ऑन हिज प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. प्लॅनेट म्हणजे ग्रह. या ग्रहावरती हॉकिन्स साहेबांचा नेमका किती कालावधी राहिला? अनसर्टन म्हणजे अनिश्चित. हे काही निश्चित नव्हतं. आणि तसं जर बघितलं तर प्रत्येकाचंच काही असं निश्चित नसतं. बरोबर आहे. उद्या तुम्ही कदाचित क्लासला येताना त्याची काही गॅरंटी नाहीये. कोणी कोणाबरोबर फिरायला जाऊ शकतं कुठं, असं मला व्हेरी अनसर्टन. तर तुम्ही शब्द द्या अनसर्टन म्हणजे निश्चित, अनिश्चित. आणि सर्टन म्हणजे निश्चित. इंग्रजी भाषेमध्ये हाही एक प्रकार आहे. युएन लावणे नकारार्थी शब्द तयार होतात. सापडला शब्द सर्टन म्हणजे निश्चित. तो आपल्या कवितेमध्ये एक शब्द आला होता बघा, ट्विन्स मध्ये. सर्टन ब्राईड काहीतरी आला होता ना. ठरवलेल्या पत्नी बरोबर याचं लग्न व्हायचं तर त्याच्या भावाचं लग्न झालं आहे ना. हा ट्विन्स मध्ये हा शब्द आला. सर्टन म्हणजे निश्चित. त्याचं अँटिम्स आहे, विरुद्धार्थी शब्द आहे अनसर्टन. लिहिलं सर्वांनी? बघूया पुढच्या ओळीमध्ये. हाऊ मच टाइम ही हॅड लेफ्ट ऑन हिज प्लॅनेट म्हणजे सध्या तो, याचा अर्थ असा होतो या ग्रहावर म्हणजे पृथ्वी तलावर म्हणजे सध्या तो किती दिवस जिवंत राहील याची कुठलीही गॅरंटी नाही. असं कोणी सांगितलं? डॉक्टरने सांगितलं. परंतु अशा जगाच्या पाठावरती अशी बरीचशी काही उदाहरणं आहेत की ते फक्त आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावरती ही लोक जीवन जगली किंवा जिवंत राहिली. बऱ्याचदा मोठमोठ्या अपघातामधूनही आपण लोक वाचलेली बघितलेली आहे. अशी भरपूर उदाहरणं आपल्या आजूबाजूला घडतात. द प्रोग्नोसिस was bad and the doctor said they could not do much. डॉक्टर सांगितलं की आता काही होऊ शकत नाही. आमचे जेवढे प्रयत्न आहेत तेवढे प्रयत्न आम्ही केले. आता हे तुमचा पेशंट उचला आणि घरी घेऊन जा. म्हणजे अशी काही उदाहरणं आहेत की डॉक्टरांनी हातपाय टेकले परंतु त्या व्यक्तीने स्वतःच्या जगण्याच्या इच्छाशक्तीच्या बळावरती पुढचे काही वर्ष ते चांगल्या रीतीने जीवन जगले. तर भरपूर अशी उदाहरणं आपल्या आजूबाजूला घडताना आपण बघतो. दी प्रोग्नोसिस वॉज बॅड अँड द डॉक्टर सेड दे कुड नॉट डू मच. तर या ठिकाणी डॉक्टरने जे काही त्याचं अवलोकन केलं, त्याच्या शरीराचं जे निदान केलं तर ते निदान वाईट होतं. प्रोग्नोसिस शब्द लिहा. प्रोग्नोसिस म्हणजे तब्येतीबद्दल निदान करणे, भाकीत व्यक्त करणे. तब्येतीबद्दल भाकीत व्यक्त करणे की आता हा जगू शकत नाही किंवा असं होईल अशा पद्धतीने. हा तेच सांगणार आहे आपल्याला. दुसऱ्या याच्या जवळचा शब्द आहे तो डायग्नोसिस. डायग्नोसिस DIAGONOSIS डायग्नोसिस. तर दोन्ही एकमेकांचे भाऊ आहेत. हे शब्द व्यवस्थित लक्षात घ्या. काही वेळेस काय होतं की शरीर प्रकृती पाहून कोणता आजार झालेला आहे याचं निदान झालेलं नसतं. त्यावेळेस जे तर समोरून समजा बाह्य लक्षणावरून डॉक्टर जे ठरवतात त्याला आपण म्हणू शकूया प्रोग्नोसिस. आणि डायग्नोसिस कोणतं की तुमच्या रोगाचं परफेक्ट निदान म्हणून. त्यावेळेस मग ते असतं डायग्नोसिस. आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर आपलं काय करतात? डायग्नोसिस करतात. काही वेळेस काही डॉक्टर जे असते नुसतं लक्षणावरूनच गोळ्या सांगतात. आता काल परवा जे 2 जण आपल्याकडं, आपला एक विद्यार्थी मिलिटरीमध्ये नर्सिंग असिस्टंट पदावर कार्यरत आहे.
दीपक खडपे म्हणून. तर तो आपल्या दुर्दैवाने त्याला तिकडे जावं लागलं, म्हणजे तसं सुदैवच म्हणता येईल, नाही असं नाही. तो 10वीलाही केंद्रातून पहिला आलेला होता आणि 12वीलाही केंद्रातून पहिला आला. तर सर्कमस्टान्सेस असे काही घडले की त्याला चेंज होऊन सैन्य दलामध्ये तो गेला. भाग्याची गोष्ट आहे, आपली सर्व देशाची सेवा करतोय. तर तो सांगू लागला की या कोरोना कालावधीमध्ये काही डॉक्टर मी तिकडे युपी मध्ये काय केलं होतं की मध्ये अशी प्लॅस्टिकची फिल्म लटकवलेली होती, प्लॅस्टिक कागद, आणि तिकडे 10 फुटामध्ये डॉक्टर बसलेले, तिथून माईक लावलेला, इकडे एक माईक पेशंटकडे कोणी आला पेशंट, तर तिथून ते विचारायचे तुला काय झाले, मग हे सांगायचं माझं हे दुखतंय तिथे दुखतंय, आणि मग तिथून त्याला सांगायचे, त्यांचा असिस्टंट बसले, तो कागदावरती गोळ्या लिहून द्यायच्या, गोळ्या घेऊन जायचे तिकडं. तर इतकी प्रचंड भीती कोरोनाची होती. आता डायग्नोसिस आणि प्रोग्नोसिसची चर्चा करत असताना बाह्य लक्षणावरून आपण ठरवलं प्रोग्नोसिस नुसतं भाकीत व्यक्त करायचं की आता तू वाचू शकणार नाही, पण डायग्नोसिस मध्ये काय 100% तुमच्या रोगाचं निदान झालेलं असतं. तर आपल्याकडे जे केलं जातं आष्टीमध्ये खूप चांगले असे डॉक्टर मंडळी आहेत, ते डायग्नोसिसच करतात. प्रत्येक पेशंट आला तिकडून तिकडून दाबून दुबून काही झालं हे त्याला सांगतेच, आणि मग त्याला म्हणजे तुला घ्यावाच लागते, मग त्याला आडवं करतात आणि दोन्ही बाजू दोन इंजेक्शन देतात. रिझन असं मी विचारलं, बहुतेकांना मी विचारलं, कारण जवळपास 35 वर्ष झाले मी आर्थिक लहानचा मोठा झालो, 35 नाही 40 वर्ष होऊन गेले असतील, पण तेव्हापासून मी फक्त 2च इंजेक्शन घेतलेले. ते पण कशामुळे तिथे मध्ये तो कोणता तरी चिकनगुन्या नावाचा आजार आला होता, तर त्यावेळेस मग बरसाल साहेब असेच पेशंट पाहायला आले. मी म्हणलो साहेब सगळ्याला चिकनगुन्या व्हायला कॉलनीमध्ये, मला होऊ शकतो, उगा धंद्यावर परिणाम होईल, 7-8 दिवस मला सुट्टी घ्यावं लागेल, मला 2 इंजेक्शन द्या. तर मला काही झालेलं नव्हतं, मला वाटतं 2005-06ची गोष्ट असेल, अर्थ त्यावेळेस रांगत असं चालत होतं नेमकाच. आणि मग मी 2 इंजेक्शन घेतले, मॅडम मी 2 इंजेक्शन घेतले, म्हणजे 40 वर्षात फक्त 2दाच इंजेक्शन घेतले. आणि ते इंजेक्शन म्हणजे प्रिकॉशन म्हणून घेतले अगोदर की आपल्याला होऊ नये म्हणून, पण तुमच्या सगळ्यांच्या शुभाशीर्वादाने अद्यापपर्यंत काही त्याच्यानंतर इंजेक्शन घेतले नाही. मध्ये एकदा आमची प्रेमळ कुत्री चावली होती, सकाळी क्लासला आलो, तिला काय सवय भुकायचं नाही, काय नुसतं चावायचं. आणि मग मी अशी हे लावली, बॅग लावली मोटरसायकलला आणि गाडी स्टार्ट केली, बसलो की ती बाजूला बस झोपलेली होती, ती उठली लगेच, गाडीच्या आवाजाने उठली लगेच, माझ्या इथं पिंटरला चावली. चावली, मॅडम दारात उभ्या होत्या, चावली, तर मग मी म्हणलं जाऊ द्या चावली. मग लगेच मॅडम बॅग दिली, मॅडम मी दवाखान्यात जातो. मग मॅडम नाव तिला हाड तर म्हणा, उपयोग काय हाड म्हणून, कशाला शक्ती वाया घालायची आपली, आहे की नाही. कुत्री येते, तिचा धर्म आहे चावायचा, चावणारच. म्हणजे माझं मोठे पण नाही सांगत, दॅट्स माय नेचर, हा माझा स्वभाव आहे. तुम्ही आताही मॅडम तरी मला म्हणे आहो तिला एकदा तरी हाड म्हणा, म्हणलं मी तिला हाड म्हणणार नाही, ती चावली, तिचा धर्म आहे चावायचा, बऱ्याच जणांना चावते, आज मला चावली. मग मी जाऊन ते 3 इंजेक्शन इथं सरकारी दवाखान्यामधून घेतले, म्हणजे 2 आणि 3 5 इंजेक्शन झाले. सांगायचं तात्पर्य की मी आपल्या इथल्या आष्टीतल्या डॉक्टर मंडळीला विचारलं असं का, तिथे सर तुम्हाला माहिती नाही का, लोकांची पेईंग कॅपॅसिटी असते पण लोक पैसे देत नाहीत, म्हणून बळच आम्हाला ते इंजेक्शन टोचावे लागतं. आता मी कधी आजारी पडतो ना, नाही असं नाही, मग कधी आजारी पडलं गेलं तर मग ते आपलं गोळ्याच लिहून दिले, म्हणजे कोणालाच नाही, अर्थाला सुद्धा नाही. ते म्हणजे राहू द्या असं 5-7 दिवस आजारी राहू द्या असंच, मग ते तसंच राहायचं, आपला आजारी पडायचा, ताप यायचा, भानगडी येते, मला असं लगेच हे होतं, मग ते ऑटोमॅटिक पुन्हा ओके व्हायचं. ते न्यायला इंजेक्शन गोळ्या द्यायची काही गरज नाही, राहू द्या, त्याला जुलाब होऊ द्या जुलाब, म्हणलं वरून पाणी वरलं खालून डायरेक्ट निघालं म्हणजे निघू द्या, काही होत नाही त्याला. तर असं असतं. म्हणजे आता आमच्या घरामध्ये 4 जण मेडिकलशी संबंधित, म्हणजे बंधू आणि मिसेस 2 डॉक्टर आहे, लहान 2 जण D.Pharm M.Pharm झालेले, तर त्यामुळे हा प्रकार आहे. सलाईनही नाही कधी, सलाईन जर एकदा फक्त मी ती बाटली पिली होती सलाईनची, आणली फोडली पिऊन घेतली. भाऊ म्हणलं तू काय कर, 3.5 रुपयाला बाटली घेतली, मी आणून देतो तू पिऊन घे, म्हणलं बरं. मग एका 2 आणल्या, 7 रुपयात 2 बाटल्या आणल्या. मी तिथं मागितलं ते तशाच घेऊन जा, मेडिकलला आपल्याच तसं दोन्ही बाटल्या आणल्या, 1 बाटली मी पिली आणि 1 दुसऱ्या दिवशी पिऊन घेतली. तर म्हणजे याचा अर्थ तुम्ही इंजेक्शन घेऊ नका असं मी म्हणत नाही, सांगायला लागलो. आपले ते डायग्नोसिस करतात पण ते पैसे देत नाही, त्याला 2 इंजेक्शन टोचतात, पण टोचण्याचं किती देऊ डॉक्टर आणि एरवी गोळ्या सांगितले की तसंच निघून जाते. हा प्रॅक्टिसचा प्रकार आहे. तर इथे मात्र स्टीफन हॉकिन्सच्या पालकांनी तसं केलं नसेल. स्टीफन हॉकिन्सच्या पालकांनी पैसे वगैरे दिले, माझी भेट झाली, सांगितलं तुम्ही मला.
डॉक्टर सेड दे कुड नॉट डू मच. डॉक्टर म्हणले आता आम्ही काही करू शकत नाही. अनडाउटेड स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च अँड इवन गॉट एंगेज्ड टू जेन विल्डी. जेन विल्डीला अंडरलाईन करा. तर अनडाउटेड शब्द लिहा. अनडाउटेड. इथेही हा शब्द आलेला आहे. डाउटेड म्हणजे भीतीने. अनडाउटेड त्या रामसे बंधूच्या पिक्चरच्या पोस्टरवरती असतो बघा, डाउटेड. दो गज जमीन के नीचे भूत के पीछे असं लिहिलेलं आहे. तसं अनडाउटेड. न भीता. न भीता दुर्दैवाशी लढायचा निर्धार करून. दुर्दैवाशी लढायचा निर्धार करणे. जे होईल ते होईल. स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च. रिसर्च म्हणजे संशोधन. काय शब्द? सर्च म्हणजे फक्त शोध नाही, आणि रिसर्च म्हणजे काय? संशोधन करणे, म्हणजे एकदम बारीक शोधायचं. रिसर्च. बारीक बारीक शब्द. रिसर्च अँड इवन गॉट एंगेज्ड. आता एंगेज शब्द आला की बस आपल्याला लगेच गुदगुल्या. ती कोणाबरोबर एंगेज आहे, तो कोणाबरोबर एंगेज आहे. आमची एंगेजमेंट झाली. असे बरेच कार्यक्रम होतात. एंगेजमेंट होतं, नंतर दोघं जण गुलुगुलू गप्पा मारायला लागतात आणि मग ऍक्सेप्टन्स येत नाही. हे नवीन प्रॉब्लेम येतो. काही वेळेस जे तर आता एंगेज शब्दाच्या अनुषंगाने जर बघितलं, असे काही किस्से होतात की त्यांचं लग्न जमतं, नंतर 2-3 महिन्यानंतर लग्न मोडतं. म्हणजे मग दोघं एकमेकांशी जास्त बोलायला लागले की मग ओळखू येते बगळा का कावळा आहे की नाही. म्हणजे कॅरेक्टर लक्षात येतं. तर मग अशाही घटना घडतात. आणि म्हणून नेहमी कमी बोलावं, मितभाषी असावं, असं जे पूर्वी सांगितलेलं आहे ते फार योग्य प्रमाणामध्ये आपल्या जीवनाशी लागू होतं. उद्या कदाचित तुमची एंगेजमेंट झाली. बऱ्याचदा आता नवीन फॅड आलेलं आहे. काही मुलांमुलींवरती एकमेकांना पाहिल्यानंतर एकमेकावर विश्वासच नसतो. बरेच जण असे प्रकार घडतात खेडोपाडी सुद्धा. मुलीला पाहून गेल्यानंतर तो मुलीचा फोटो मागतो किंवा तिचा फोटो काढून देतो. म्हणजे असं जर तुमच्या बाबतीमध्ये घडलं तर मी सांगेल 100% त्या मुलाला तुम्ही नकार द्यायचा. पप्पाला सांगायचं मी अशीच राहीन, पण असे बुद्धी काय म्हणते बुद्धिहीन मुलाबरोबर मी आयुष्य काढू शकणार नाही. जो एकदा पाहिल्यानंतर तुम्हाला विसरतो, तो लक्षात ठेवू शकत नाही, तो काय कामाचा नवरा आहे की नाही. त्यामुळं असा काही प्रकार मला ऐकण्यात येतो. पुन्हा ते काय नवरदेवाने बायकोला मोबाईल दिला कशाला गप्पा मारायला. काय त्याच्यात इंटरेस्ट आहे? म्हणजे हे असे हे आयुष्यभर गप्पाच मारणारे, कृती काही करणार नाही. म्हणून जे एंगेजमेंट नंतर असे काही बरेचसे किस्से घडतात. इथं एंगेज या शब्दाचा अर्थ वेगळ्या अर्थाने वापरलेला आहे. एंगेज म्हणजे मग्न असणे. एंगेज म्हणजे मग्न असणे. आणि एकदा आपण त्या एखाद्या गोष्टीवरती फोकस्ड राहिलो, एंगेज राहिलो, तर दुसरं आपल्या काहीही लक्षात येत नाही, काहीच नाही. एकच ध्यास, आणि तो ध्यास असतो फक्त अभ्यासाचा. जगातले सगळे रोग दूर होऊ शकतात फक्त माणसाने अभ्यासाची सवय लागली तर. झोप येत नाही असं बरेच जण बोंबलत, काय सो तुम्हाला 8:30ला झोप येते, आम्हाला 4:30 वाजेपर्यंत नुसतं छाताडा करा बघतो. अरे मी म्हणतो गाड्या, गणित सोडायचा प्रयत्न कर तू. शिक्षण संपू दे, गणित सोडायचा प्रयत्न कर. गणित सोडायला लागला तो किंवा वाचायला लागला की त्याला झोप येणारच. किती असू दे, मेलेल्याला सुद्धा गणित सोडायला ते नको बा झोपतो मी आता. सोपं औषध आहे, पण तुम्ही गणिताची कासच धरत नाही. ज्या दिवशी तुम्हाला बोर व्हायला लागलं, खूपच तिची किंवा त्याची आठवण यायला लागली, लगेच आपलं 7वीचं गणित काढायचं, सोडवायला सुरुवात करायची. तुम्हाला ते गणित सोडवता येत, मेंदूवर ताण येतो, लागली असं. इथं मात्र स्टीफन साहेबांनी काय केलंय? स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च अँड इवन गॉट एंगेज्ड टू जेन विल्डी. तर एंगेज शब्दाचा अर्थ लिहा, एखाद्या कार्यामध्ये मग्न असणे. एखाद्या कार्यामध्ये मग्न असणे.
जे विल्डेच्या पुढे येईल त्यावेळेस त्याची माहिती आपण घेऊया. लिहिलेपर्यंत हॉकिंग सेज दॅट आयरॉनिक, कदाचित तुम्हाला हे विचित्र वाटेल किंवा जरा क्रूरपणा वाटेल किंवा तुम्हाला हसू येईल, तुम्ही विश्वास ठेवणार नाही. हॉकिंग सेज दॅट आयरॉनिक ॲज इट मे साऊंड, तुम्हाला ऐकायला थोडं विचित्र वाटेल. इट इज ॲट दिस डिस्मल स्टेज, इट इज ॲट दिस डिस्मल स्टेज. अचानक एखाद्या वेळेस कळालं, आपण तो मला वाटतं मुन्नाभाई MBBS मध्ये तो येतो आणि डॉक्टरकडून चुकून, म्हणजे सरकारी दवाखान्यात डॉक्टर राहतात आणि प्रॅक्टिकली आपणही त्यांचा जर विचार केला तर हा त्यांचा व्यवसाय असतो. मग आता घाटीमध्ये बघितलं तर दिवसागणिक 40-50, 30-40 पोस्टमार्टम येतात. दररोज 50 लोक घाटीमध्ये मरतात इथं औरंगाबाद याच्यामध्ये. तर डॉक्टर लोक ते ऍडिक्ट होऊन जातात. 20-20 तास ड्युटी करावं लागते कंटिन्यू. दररोज त्यांच्यासोबत डोळ्यात एकच पेशंट मरतात, लहान मुलं मरतात. त्यानंतर हे सगळे PM ला आलेले म्हणजे छन्नी आठवड्याने ते सगळे त्याचा मेंदू फोडा, त्याची छाती फोडा, ते मधला विसेरा काढा, म्हणजे यांनी माणूस यांत्रिक होऊन जातो. आणि म्हणून मग अशा पद्धतीने डॉक्टरांना वागावं लागतं. तर कदाचित एखादा कदरू शकतो ना, आपल्याला जे पहा वाटत नाही ते त्यांना हातात घेऊन चेक करायचंय. किती भयानक गोष्ट आहे. 4-5 दिवस सडलेली बॉडी असेल, एखादं जळालेला मृतदेह असेल. एखाद दिवशी समजा डॉक्टर सकाळी निघाला, आपल्या छोट्या लेकराला कडेवर घेतलेलं आहे, सुंदर असं लेकरू आहे, लेकरू घरी सोडलं आणि डॉक्टर दवाखान्यात आला आणि लगेच त्याच्याच लेकराच्या वयाच्या एखाद्या लेकराचं PM करायचंय त्याला, तर त्याला भावनावर कंट्रोल नाही राहत. तर मुन्नाभाई MBBS मध्ये ते डॉक्टर डायरेक्ट त्याला सांगते की तुझ्याजवळ फक्त आता 2 दिवस आहे. सांगते ना त्याला, ते एक पोरग येत असं वाळलं काय ना ऐकते रोज, आणि मग तुझ्याजवळ फक्त 2 दिवस आहे. अरे बापरे, फक्त 2 दिवस आहे, माझं तर अजून बरंच काही राहिलंय. 3 दिवस काहीतरी पिरियड असतो. मग तो म्हणतो आईला हे करायचंय ते करायचंय, मी एकुलता एक वगैरे असं सगळं सांगतो. दुर्दैवाने डॉक्टर म्हणतो ते खरं आहे, परंतु तुझ्याजवळ फक्त 3 दिवस आहे. तर असे प्रकार घडतात. डॉक्टर डायरेक्ट सांगतात, अचानक धक्का बसतो की लाईफ एंड्स, आता आपण नाहीये. ही एकच भावना. साधं तुम्ही 10वीच्या सेंडअपचा कार्यक्रम जर बघितला की उद्या आपण एकत्र येणार नाही, पुढच्या वर्षी आपली एकमेकाशी भेट होणार नाही, आता आपले मार्ग वेगळे होणार. ती एक भावना उचंबळून येते की आज जे आपण शेजारी बसलो, उद्या पुन्हा असा योग येणार नाही आयुष्यामध्ये. आणि ज्यावेळेस आपल्याला कळतं की आता तुम्हाला या रोगातून सुटकाच नाहीये, भयानक आहे ना. आणि असा रोग की ज्यामध्ये तुमचा फक्त मेंदूचा काही भाग, समजा मेंदू ऍक्टिव्ह राहणार आहे, शरीर सगळं शून्य होणार आहे. ते मुन्नाभाई MBBS मध्ये तो नाही का आनंद फक्त एकच डोळा मारतो, ते त्यालाच मारतो डोळा. मला आनंदचं एवढं मोठं कौतुक वाटतं आता पण त्या पात्राचं, ज्यांनी कोणी लिहिलं असेल की इतक्या याच्यामध्ये ते एकच वाटते. म्हणजे ही कृती एकदम भारी आहे. आपण दिवसातून 1-2दा मारून बघायला पाहिजे, आहे की नाही? आरशात मारायचं. तर थोडस विचित्र वाटेल. इट इज ऍट द डिस्मल स्टेज. याही अवस्थेत, या अपंग अवस्थेत, या दुर्भागी अवस्थेमध्ये ही बिगॅन एन्जॉयिंग लाईफ द मोस्ट. या अवस्थेमध्ये मग आपण म्हणतो की मी इथं आयुष्याचा आनंद, जास्तीत जास्त आनंद घ्यायला सुरुवात केली. शब्द द्या आयरॉनिक. आयर म्हणजे लोखंड किंवा लोखंड म्हणजे राष्ट्रीमध्ये कठीण. आयरॉनिक म्हणजे विचित्र वाटणे, जड वाटणे, ऐकायला जड वाटणे. ऍज इट मे साऊंड, तसं वाटेल तुम्हाला. इट इज ऍट दिस डिस्मल स्टेज. डिस्मल स्टेज अत्यंत त्रासदायक अवस्था. अत्यंत त्रासदायक अवस्था. ही बिगॅन एन्जॉयिंग लाईफ द मोस्ट. तो म्हणतो की मी या अवस्थेमध्ये माझ्या आयुष्याचा, जीवनाचा आनंद लुटायला सुरुवात केली. This he said was because he started living life for the moment and continued his doctoral research work with renewed vigor. नवीन जोमाने, नवीन उल्हासाने त्याचं जे डॉक्टरेटसाठी, PhD साठी त्याने अप्लाय करून संशोधन करत होता. तुम्हाला सर्वांना माहिती, कृष्ण व्यूवर, ब्लॅक होल वगैरे पुढं
ते येणाऱ्याचे सर्व म्हणजे विश्वाची निर्मिती कशी झाली, मध्ये बिग बँग थिअरी तोही आपल्याला माहिती आहे. विश्वाची म्हणजे या संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली याचं मानवाला प्रचंड कुतूहल आहे. आणि आपल्यासारखेच प्राणी अजून दुसरे काही ग्रह आहेत का याचा शोध सतत घेत राहतात. तर या संबंधी त्याचं संशोधन सुरू होतं. आणि याही अवस्थेमध्ये त्याने काय केलं की आपल्याला कशामध्ये गुंतून घेतलं, त्या संशोधनामध्ये. आणि एकदा की तुमचं मन अशा पद्धतीने एखाद्या गोष्टीवरती फिक्स झालं की इतर बाबी ज्या आहेत, शारीरिक व्याधी असतील, इतर काही तुमच्या मागे ताण असेल, तर तो तुमच्या लक्षात येत नाही किंवा तो तुम्हाला जाणवत नाही. दुःखाच्या या परिसमेमध्ये आपण जर त्याला चोंबाळीत बसलो तर ते दुःख वाढत जातं. आणि मग त्याला चोंबाळण्यापेक्षा आपण त्याच्याऐवजी आपलं मन दुसरीकडे जर वळवलं तर निश्चितच ते दुःख थोड्याफार प्रमाणामध्ये हलकं होतं. स्टीफन हॉकिन्सने तेच केलं की आपलं शरीर आता आपल्याला साथ देत नाहीये, परंतु मेंदू साथ देतोय. आणि सगळं शरीर जे आहे आपण मेंदू कार्यरत करतो, परंतु मेंदूचं आणि शरीराचं कॉर्डिनेशन राहिलं नाही. त्यांनी जे त्याच्याजवळ राहिलं त्याच्यामध्ये स्वतःला गुंतवून घेतलं आणि त्याचं संशोधन त्याने मागं पडू दिलं नाही. तर नवीन शब्द जे आहे, दिस इज सेज वॉज बिकॉज, यामुळे ही स्टार्टेड लाईफ लिव्हिंग लाईफ फॉर द मुवमेंट अँड कंटिन्यूड हिज डॉक्टरल रिसर्च. तर डॉक्टरल रिसर्चला तर आपल्याकडच्या भाषेमध्ये पीएचडी साठीचं संशोधन, पीएचडी म्हणजे डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, कुठल्याही विषयामध्ये करता येतं, त्याच्यानंतर तुमच्या नावासमोर द्यावं लागते डॉक्टर. पीएचडी साठीचे संशोधन. पुढचा शब्द आहे तो लिहू नका, फक्त लक्षात घ्या. रिन्यू. न्यू म्हणजे नवा, रिन्यू म्हणजे अजून नव्या जोमाने, जोरदार. विगर म्हणजे उल्हास, विगर आहे, जोश, उल्हास, उत्साह. लिहिलं विगर, जोम, जोश, उत्साह, उल्हास. नव्या उमेदीने, नव्या ताकदीने त्याने या गोष्टीवरती विचार केला की बघा, दैवाचा असर आता एक गोष्ट त्याच्याकडून काढून घेतली, परंतु या सृष्टीमध्ये त्याला अजरामर करून टाकलं. म्हणजे जेव्हा एक दरवाजा डेस्टिनी तुमच्यासाठी बंद करते, त्यावेळेस डेस्टिनीने दुसरा दरवाजा उघडलेला असतो, किलकिला करून ठेवलेला असतो. आपलं काम एकच की तो दरवाजा आपण लोटायचा असतो. एकीने नकार दिला किंवा एकाने नकार दिला म्हणून आपण नाराज व्हायची काही गरज नाही. मी अशा बऱ्याचशा सुंदर मुली बघितल्या. मुलींसाठी हा माझा अनुभव तुम्हाला सांगतो. मला त्या मुलीकडे पाहिल्यानंतर असं वाटायचं की हिला कोणी नाकारणारच नाही, किती सुंदर आहे. कारण मी ज्यांना ज्यांना पाहायचं ते मला सगळं सुंदरच दिसायचे. हा माझ्या कदाचित डोळ्याचा प्रॉब्लेम असेल, तेव्हा होता आणि अजूनही आहे. आणि मग मी बघितलं त्या मुलीला 10 वर्ष कोणी पाहायला आलं नाही, म्हणजे आले तर सगळे नाकारून गेले. मला काय प्रॉब्लेम लोकांचा, एवढ्या सुंदर लेकराला देवाच्या निर्मितीला हे लोक नाही म्हणतात. म्हणजे असे विचित्र राहतात. काही काही पोरायला बी तसंच, कुठे गेले की नकारच, कुठे गेले की नकारच. कारण काय की बंद असलेल्या दरवाज्यावरती तुम्ही टकटक केली, जिथं कुलूप लावलंय, बाहेरून कडी लावलेली, कुलूप लावले, जाऊन त्या दरवाजावरून उपयोग आहे का? म्हणजे उघडं दिसन, जे किलकिलं दिसन ते लोटायला पाहिजे ना आपण. ते हे लक्षात घ्यावं कधी. म्हणजे जिथं आपली लायकी असेल, आपल्या प्रमाणात असेल, तिथंच जावा. संदेश लक्षात आला? बघू. रिन्यूड विगर, तर नवीन जोमाने, उल्हासाने त्याने आपलं संशोधन सुरू केलं. इन द मीनव्हाईल, मीनव्हाईल शब्द लिहा, या दरम्यान. मीनव्हाईल म्हणजे या दरम्यान किंवा च्या दरम्यान. एखादी घटना घडत असताना किंवा कालखंड दर्शविण्यासाठी आपण नाही म्हणतो, तेव्हा तू कुठं होती, तू काय करू लागला, ते जेवण करतात तू काय करत बसला, तर मी त्याच्या खिशातले पैसे काढत असतो. द डिसीज तुम्हाला माहिती, लिहायची काही गरज नाही. Meanwhile, the disease worked its way into Stephen's body and left him disabled.
या दरम्यान कृष्णा विशाल लक्ष द्या. त्या रोगाने काय केलं, त्याचा जो काही कार्यक्रम तो राबवला आणि स्टीफन साहेबांच्या शरीराला सगळं अपंग करून टाकलं, पंगू करून टाकलं. जे काही 5-6 महिन्याचा पिरियड असेल, वर्ष दीड वर्ष काय असेल, तर त्यामध्ये सगळं शरीर जे आहे ते झिरो झालं, डिसेबल झालं. ही बिगॅन स्टडिंग द कन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स. ब्लॅक होल आईन्स्टाईन साहेबांनी याच्याबद्दलचं विवरण केलं, याबद्दलचं संशोधन केलं. त्यावरती आता जगभरातून संशोधन सुरू आहे की नेमकी पृथ्वी या ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली. कारण काय की देव ही संकल्पना जगभरामध्ये बऱ्याचशा लोकांच्या मेंदूवरती कोरल्या गेलेली की देवाने या सृष्टीची निर्मिती केली. हिंदू धर्मीय असंच म्हणतो, मुस्लिम धर्मीय तसंच म्हणतो, शीख धर्मीय म्हणतो, जैन धर्मीय म्हणतो, ख्रिश्चन धर्मीय म्हणतो, बौद्ध धर्मीय म्हणतो, अजून वेगवेगळे काही धर्म असतील. तर सगळ्यांचं म्हणणं असं आहे की देवाने सृष्टी निर्माण केली. मग देव असं कॅरेक्टराईज कसं काय झाला, देव हिंदू कसं काय झाला, देव मुसलमान कसं काय झाला. एक गोष्ट सगळेजण कसं काय एकदाच निर्माण करते, आहे की नाही. समजा मी एखादा लाडू निर्माण करून ठेवला तर तो लाडू माझा झाला ना, बुंदीचा असेल किंवा कशाचा असेल. मग तोच लाडू दुसरे 10 जण कसं काय हक्क सांगतील आम्ही पण तेच लाडू तयार केला म्हणून. बरं सगळ्यांनी वेगवेगळ्या केलं तर सगळ्यांची पृथ्वी वेगवेगळी पाहिजे होती. ही एक पृथ्वी आपली, समजा आपली गोल पृथ्वी. मग एखादा ख्रिश्चन म्हणला असता नाही आमची चौकोनी, बरं तुझी चौकोनी. एखादा दुसऱ्या जातीचा असतो म्हणलं आमची अशा, म्हणजे वेगवेगळ्या पृथ्वी राहायला पाहिजे. आपली इकडे करमलेलं आपलं त्या पृथ्वीवर जाता आलं असतं. तर देव ही संकल्पना अशी आपल्या सगळ्यांच्या मनावरती कोरल्या गेलेली आहे. परंतु शास्त्रज्ञ वेगळा विचार करतात आणि तो वेगळा विचार त्याला म्हणतात संशोधन. जिथं तुमची बुद्धी असते त्या ठिकाणी संशोधन होतं. ज्या ठिकाणी तुमची बुद्धी चालत नाही ती गोष्ट तुम्ही डायरेक्ट म्हणतात हे देवाचं आहे. आता मला याचं काही माहिती नाही, पण देवाचं जर असतं तर देवाला ठराविक देशामध्येच का आला, तीच लोक त्या ठिकाणी दिसतात आपल्याकडं. जगाच्या पाठीवर जपान नावाचा देश आहे किंवा चीन नावाचा देश आहे, कोरिया आहे, साऊथ कोरिया वगैरे, तिथं दुसऱ्या जाती धर्माची नो एंट्री, कोणीच नाही तिथं दुसरं. तेच एकच जाते आणि एकच धर्म आहे की नाही. मग तिथं देव पोहोचलं नाही का दुसरे देव, दुसऱ्या देवाची पावर चलत नाही का तिथे. असा काही प्रकार राहतो. परंतु जे अभ्यास करतात, बुद्धीने प्रबळ असतात, ते थोडासा वेगळा विचार करतात आणि तो वेगळा विचार म्हणजे ब्लॅक होल. त्याला आपण काय म्हणू शकतो, कृष्ण विवर मराठीतून त्याला म्हणतात की या ब्रह्मांडाची निर्मिती कुठून झाली. ते एक असं पूर्णपणे काय कृष्ण विवर म्हणजे डार्कनेस आहे सगळ्या त्या ठिकाणी, त्याचा अभ्यास, त्याला म्हणायचं ब्लॅक होल्स. आणि याच्यावरती पिक्चरही आहे, कथा पण आहे. ब्लॅक होल ट्रॅजेडी तुम्ही युट्यूबवरती टाईप करा, ब्लॅक होल ट्रॅजेडी, तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येते. ब्लॅक होल्सचा अर्थ विश्वनिर्मिती. विश्वनिर्मिती ज्यातून झाली असे कृष्ण विवर. कारण मराठीमध्ये कृष्ण या शब्दाचा अर्थ असतो काळा. कृष्ण विवर स्टँडर्ड शब्द. कसा आहे रंग, काय नाही कृष्णासारखा. आता नवीन आपल्याला चंद्राचं संशोधन झालं म्हणून विचारलं कशी येते, चंद्रमुखी, म्हणजे मुरुम वगैरे असतील असे चेहऱ्यावरती बरेच ब्लॅक होल ट्रॅजेडी असते. टू गेट हिज PhD बाय दिस टाइम. आणि त्याला या PhD प्रदान करण्यात आली. ही बात कन्फाईंड टू अ व्हीलचेअर. कन्फाईंड शब्द लिहा. चहावर बंदिस्त होणे. चहावर नाही, चहावर म्हणतात चहावर टोस्ट पाहिजे, खालीच पाहिजे, व्यवस्थित पाहिजे. वाव. आता वर गेलं
to a wheelchair and was rapidly losing control of his hands. Rapidly वेगाने जास्तीत जास्त प्रमाणात रॅपिडली लुझिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स. आता त्याच्या हातावरती काही ताबा राहिला. व्हीलचेअर म्हणजे त्याला आता संपूर्ण आयुष्य कशामध्ये काढावं लागणार होतं? खुर्चीमध्ये. व्हीलचेअर तुम्ही त्या मुन्नाबाईमध्ये बघितले असेल किंवा बऱ्याचदा पेशंट डिसेबल्ड होऊन जातो, खुर्चीवर ठेवून त्याला इकडे तिकडे नेतात. आणि मला हसू याच्यामुळे आलं की मी तो एक पिक्चर बघत होतो याचा, तो असं पॅन्टवर अंडरपॅन्ट घालतो काय, स्पायडरमॅन. पॅन्टवर अंडरपॅन्ट नसते का, पॅन्टवर काय घालतो ते. तुम्ही स्पायडरमॅन बघा मग लक्षात येईल. मग त्याचा पिक्चर असतो आणि ते कॉलेजमध्ये का कुठं काहीतरी फंक्शन असतं आणि थोडं विडंबन केलेलं आहे स्टीफन हॉकिन्स साहेबाचं, असं त्यांच्यासारखे एक जण त्या खुर्चीवर असं असतो. असं काहीतरी आहे त्या पिक्चरमध्ये, एक 4-5 वर्षापूर्वी रिलीज झाला. ते नाही का इकडं सोडलं ती जाळ्या इकडचे फुटतो वगैरे, तर त्या कॉलेजच्या त्या फंक्शन मध्ये सगळं लपच होत होते. तर असं ते स्टीफन हॉकिन्सचं त्या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे तसं टाईप एक कॅरेक्टर असं पटलेलं असतं. मग ते सुद्धा उठून पळायला लागतं लगेच असं काही. मला एवढं क्लिअर ते शॉर्ट काही आठवणार, पण मी तो पिक्चर बघितलेला आहे. तर खुर्चीत पॅक झाले बिचारे. रॅपिडली लुझिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स अँड स्पीच. बोलता येणार आणि हात सुद्धा हलवता येईल. द स्टडी ऑफ ब्लॅक होल्स स्पार्क हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. The study of black holes sparked his imagination with bright ideas. ज्यावेळेस हॉकिन्स साहेब ब्लॅक होल्स याचा अभ्यास करत होते, हा अभ्यास करत असताना त्यांच्या कल्पना शक्तीला नवीन दुभारे म्हणजे प्रचंड अशा त्यांच्या विचारशक्तीने त्यांची बुद्धिमत्ता लखाकून निघाली. नवीन नवीन त्यांनी त्या ठिकाणी संशोधन करून नवीन नवीन स्टेटमेंट तिथं जगाला दिले. हे सगळं घडलं ब्लॅक होलच्या म्हणजे कृष्ण विवराच्या अभ्यासाच्या दरम्यान. द स्टडी ऑफ ब्लॅक होल स्पार्क्ड एकत्र लिहा. स्पार्क्ड हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. पूर्ण वाक्य लिहा. स्पार्क्ड हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. With bright ideas. झालं लिहून. कल्पनाशक्तीच्या बळावरती नवीन नवीन संकल्पना मांडणे. He made many epoch making. या ठिकाणी इपोच किंवा इको असा ते विचार करू शकता. मेकिंग स्टेटमेंट दॅट शुड इस्टॅब्लिश द थेरीज. इपोच मेकिंग ला इको मेकिंग. आपल्या डीजेच नाही, वाढीव जरा इको. किती वाजले? 6 मिनिट. लिहिलं. जुन्या कल्पनांना छेद देऊन
जुन्या कल्पनांना छेद देऊन कमी कालावधीत महत्वाचे संशोधन करणे, महत्वाचे संशोधन करणे. म्हणजे त्या काळामध्ये पीएचडी ज्यावेळेस दिल्या गेली त्याच्यानंतर त्या संशोधनातून नवीन नवीन कल्पना त्या काळातल्या शास्त्रज्ञांना कळाल्या. ज्या पूर्वी त्यांच्या संकल्पना होत्या त्यांना या नवीन संकल्पनेने पूर्णपणे छेद देण्यात आला. म्हणजे ज्या संभावना होत्या किंवा जे आपण गृहीत धरलेलं होतं त्याच्या पलीकडचं संशोधन हॉकिंग साहेबांनी सांगितलं हे असं नसतं, असं आहे म्हणून. इस्टॅब्लिश्ड थिअरीजला इस्टॅब्लिश्ड थिअरीज मान्यता प्राप्त स्थापित संशोधन, मान्यता प्राप्त स्थापित संशोधन, मान्यता प्राप्त स्थापित संशोधन. Scientists believe that the universe began with a big bang. To explain this concept better, Stephen invented what is known as Lie algebra. आणि मग या संशोधनाची पुष्टी करण्यासाठी, शास्त्रीय दृष्टिकोन देण्यासाठी स्टीफन साहेबांनी नवीन बैजिकाचा अल्जेब्राचा शोध लावला. त्याला म्हटलं जातं लाय अल्जेब्रा. तर इन्व्हेंटल्या INVENT, इन्व्हेंट म्हणजे शोध लावणे. या संशोधनाच्या पूर्वी शास्त्रज्ञांची काय मान्यता होती जगभर, म्हणजे आपल्या पृथ्वी तलावरती सायंटिस्ट बिलीव्ह दॅट द युनिव्हर्स बिगॅन विथ द बिग बँग. आता बिग बँग ही जी थिअरी आहे, बिग बँग थिअरीमध्ये काय सांगितलेलं आहे की या विश्वामध्ये अंतराळात दोन मोठ्या सूर्यांची टक्कर झाली, दोन मोठ्या सूर्यांची. आता टक्कर कशामुळे झाली ते मला माहिती. आपण काम तिला बघायचं. आता या सूर्याने त्या सूर्याला बघायचं असतं, टक्कर झाली आणि गोल गोल फिरत असताना मग या ग्रहांची निर्मिती झाली, 8 ग्रहांची. आता आम्ही शाळेत होतो त्यावेळेस आम्हाला शिकवलं जायचं 9 ग्रह आहे. कारण आपल्या याच्यामध्ये पण ते हा ग्रह मागे लागला, तो ग्रह मागे लागला, तुझ्या मागे शनी लागला, एखाद्या पोरीचं जमत नसेल तर मंगळ लागला, एखाद्या पोराला कोणीच विचारित नसेल तर मंगळ लागला, 7.5 लागली. हे ग्रह आपल्यापासून काही करोड लांब आहेत, काही करोड लांब. एवढ्या लांबून 150 कोटीच्या म्हणजे 130 कोटीच्या देशामध्ये मंगळ तुमच्याच कोण मागं लागल. शनी त्याच्या पलीकडे आहे, शनी त्याच्याही पलीकडे आहे. तो सगळ्याला सोडून देईन आणि तुमच्या मागे कशाला लागेल. फक्त 3,000 रुपये फी देण्यामुळे लागेल का तो. 7.5 लागली, यावर्षी फी देणं होत नाही. म्हणजे फी देण्यामुळे इतक्या लांब म्हणतो शनी तुमच्या मागे लागेल का, नाही लागणार. पण हे आपल्याला 9 ग्रह. आणि आता 2-3 वर्षापूर्वी नवीन संशोधन आलं, 9व्या ग्रहाचं लायसन काढून घेतलं. ते म्हणले आता 9 ग्रह नाही, आता किती ग्रह आहेत, 8च ग्रह आहेत. तर हे मोठमोठे कार्यक्रम आहे. आपण जर विचार केला, तुला गुरु लागला 12वा, आता तुझं कल्याण होणार आहे. आता गुरुग्रहाची माहिती घेतली तर गुरुग्रह पृथ्वीपेक्षा 1300 पट मोठा आहे आणि त्याला 24 चंद्र आहे. आपला एकच चांद आपल्याला बेजार करतो, ते 24 चांद आहेत. एक चंद्र आहेत, आपण लग्न झाल्यावर एकदा हनीमूनला जातो. 24 चंद्र म्हणल्यावर किती जावं लागेल. आता 24 वेळ जायचं म्हणल्यानंतर हे 24 तर एक्स्ट्रा लेकर झालेच पाहिजे. असे काही संशोधन आहे. सांगायचं तात्पर्य, पाठ्याच्या बाजूला आपण शिकत असताना जर विचार केला, हे ग्रह रिकामे आहेत का. आपला एक विद्यार्थी XYZ नावाचा,
गेल्या आठवड्यात म्हणजे 15 दिवसापूर्वी तो आपल्या पूर्ण विचाराशी सहमत आहे. त्यांनी वडिलांना स्पष्टपणे, वडील आता जुन्या मान्यता त्यांची जुन्याची, तो वडील म्हणले तू तुझी पत्रिका तयार करून घे. त्याने पत्रिका तयार केली. तो आणि सर तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे मला ते मान्य नाही, म्हणून त्याच्यामध्ये राशी फिशी काही लिहिणार नाही, ग्रह तारेगिरी काही लिहिणार नाही. म्हणलं एकदम मान्य. वडील त्याला कधीदा म्हणले तू जाऊन काय कर, त्या ब्राह्मणाकडे जाऊन तुझी पत्रिका काढून आण. तो म्हणला मी आयुष्यावर अविवाहित राहील, जेणे पण माझ्या पत्रिकात ते पाहिलं तर त्या मुलीबरोबर मी लग्न करणार नाही. झालं 20-25 मुलीची नाकारल्या त्याने. ते मी असा आहे की माझा त्याच्यावरती विश्वास नाही. राहू केतू तुमच्याच काऊन मागे लागते. आणि हा जो मंगळ नावाचा ग्रह आहे ना, तो फक्त जरा गावामध्ये ज्याचं बरं स्टेटस आहे का, जे कमवतं घर आहे का, त्याच मुलीच्या मागे लागतो. मंगळ हा अनाथ आश्रमात वाढलेल्या मुलीच्या मागे लागत नाही. मंगळ हा झोपडपट्टीमध्ये जे जीवन जगतात का त्यांच्या मागे लागत नाही, त्या मुलीच्या मागे लागत. मंगळ फक्त ज्या मुलीचे वाईवडील चांगले कमवते आणि बोळसर आहे तिच्या मागे लागतो. जाऊन हा मंगळ लागलं तिच्या मागे झाली मंगळी ते. पोरायचं बी तसंच राहतं. असं कोणी तुमच्या मागे कोणी लागणार नाही. इथलेच कोणी तुमच्या मागे लागेल. आता 4-5 मुली आल्या आपल्या आकृती ते पोरं मागे लागले. म्हणलं ठीक. हा सामुदायिक प्रश्न राहतो. ते आता 5-7 दिवस झाले म्हणजे ते पोरं आमच्या मागे गाडीवर येतात, घरापर्यंत आले. ठीक, हा प्रश्न दुरुस्त होतो. प्रत्येक मुलीला फेस करावा लागतो. तोंडा रोडनी बांधली, पोलीस स्टेशनमध्ये सुविधा उपलब्ध आहे. शाळा सुटल्यानंतर सरळ पोलीस स्टेशनमध्ये जायचं. आपलेच इथले कॉलनीतलेच पोलीस आहेत, पीटर वगैरे सगळे, इथं शिकायला जाय आपल्याकडे. त्यांना सांगायचं फक्त बस तू इतकं मारतो पुन्हा त्याला ते टंबरेल उचलत ताकद राहते. जाऊन पोलीस स्टेशन मध्ये सांगा, तुम्हाला नाव विचारत नाही, काही नाही, पण तुम्ही खानदानी भेकड तुम्ही. तुम्हाला वाटतं सगळं व्हावं पण दुसऱ्याने करावं. दुसरं कसं काय करून तुम्हाला काहीतरी करावं लागेल ना. तुम्हाला लेकरू व्हायचं, तुम्हाला प्रेग्नेंट व्हावं लागेल की नाही. प्रश्न तुमचा आहे ना. मुलं तुम्हाला त्रास देतात ना. तर मग तुम्ही येता आष्टीमध्ये पोलीस स्टेशन आहे, खूप चांगले, सगळ्या भारतातले सगळे पोलीस सगळे चांगले. पण तुम्ही सूचना केली तर ना, तुम्ही सगळं घडल्यावर मग फोन करा, हॅलो, आणि तिने उचलून नेलं. म्हणून आई बापाला किंवा मेंगड भावाला सांगण्यापेक्षा हे सगळे शासनाने दिलेले भाऊ आहेत. मुलींना आता ते सांगितलं, तो पोलीस स्टेशन मध्ये जा, मी फोन करून सांगतो. ते दररोज वेगवेगळी गाडी, नंबरची गाडी आणतात. कोणती गाडी काय, त्याला काय गरज आहे. नुसतं पोलीस स्टेशन मध्ये सांगितलं की या रस्त्यावरती कॉलेजपासून ही मुलं आम्हाला फॉलो करतात, तुमचा विषय मिटला, बाकी जबाबदारी आमची, बघून घेऊ आम्ही काय करायचं ते. पण ते तुम्ही तिथे जायला पाहिजे. असं परस्पर होत नाही. तिथे जा तुम्ही, सेवा उपलब्ध आहे, कुठं केस नाही, तुम्हाला कोणी नाव विचारत नाही, तुमचा फोटो काढत, तुमची सही घेत नाही, तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलवत नाही. ते बसले त्याच्यासाठी. कोणाला बेदम मारायचं, मध्ये टाकायचं. आई बाप आहे त्यांनी 5,000 घ्यायचं, नाही 10,000 दे तर सोडे. इन्कम आहे त्यांचा, त्यांना इन्कम आहे त्याच्यातून. त्याच्यामुळे त्यांना 5-10 पैसे मिळते. तुम्ही प्रयत्न करा. तुम्हाला कोणी मागे लागलं की तुम्ही कुठे जायचं. चला, तर अशा पद्धतीने इथं ला अल्जेब्राचा शोध लावला. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट द युनिव्हर्स बिगॅन विथ बिग बँग. तर बिग बँगची मी तुम्हाला थिअरी सांगितली. टू एक्सप्लेन दिस कन्सेप्ट बेटर, कन्सेप्ट माहिती आहे तुम्हाला, आहे की नाही. स्टीफन इन्व्हेंटेड व्हॉट इज नोन ॲज ला अल्जेब्रा. पुढील माहिती आपण उद्याच्या तासिकेमध्ये पूर्ण करूया. दप्तर आवरा.